पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न, मात्र इथं झाली चूक. चूक, फार मोठी चूक आहे मित्रांनो. ज्या सुनील यांनी सकाळच्या सत्रामध्ये ताबडतोड मात्र फलंदाजी केली होती, तेच सुनील वाघमारे मात्र या चेंडूवरती मात्र मैदानाच्या बाहेर जाता जाता मात्र वाचले गेलेत. पकडो कॅचेस जितो मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. आता मात्र क्रिकेटच्या या युद्धपथावर ती चुकीला माफी नाही. इथून सुनील वाघमारे मात्र या विकेटचा मात्र फायदा उठवण्याचा प्रयत्न करतील. चांगला प्रयत्न हितेश यांचा, चांगला बाउन्स मात्र पाहायला मिळाला होता. नेक्स्ट बॉल हितेश. यावेळी ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक सेव्ह करण्याचा प्रयत्न मात्र मितेश पाटील यांचा मात्र आपण पहिला चेंडू बॅटच्या आवाक्याच्या बाहेर जाणारा चेंडू मात्र लाईन सोडून जातोय. डॉट बॉल येतोय हितेश यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा परंतु यावेळी मात्र जास्तच बाहेर टाकलेला चेंडू. अंपायर प्रशांतजी बांदिवडेकर सर आणि स्क्वेअर लेग अंपायर राजू पाटील सर आहेत. अंपायरच्या माध्यमातून हा चेंडू वाईट दिला. वाईटच्या मदतीने एक धाव आधार ते धावसंख्या पाहतोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चेंडू येतोय सरळ आमच्या समालोचन कक्षाच्या वरून. येतोय मितेश पाटील रघु याचा ब्रँडेड षटकार. मितेश यांचा षटकार मात्र पाहायला मिळालाय. 6 धावा. यावेळी डाऊन द लेग साइड जाणारा चेंडू मात्र पाहतोय. अर्थातच वाईट चेंडू, वाईटच्या मदतीनं मात्र एक धाव मात्र धावफलकावरती आणखी वधारते. धावसंख्येत मात्र 1 ने बदल जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ते अर्थातच 9 धावा. आणखी एक डॉट बॉल येतोय. धावसंख्येत मात्र बदलाव मात्र पाहायला मिळणार नाही. चेंडू झाले ते अर्थातच 4 आणि धावा झाल्या त्या 9 धावा. 11 फायटर्स संघाच्या माध्यमातून चांगला प्रयत्न मात्र पाहतोय. सुनील वाघमारे मात्र जाता जाता वाचले होते, परंतु मैदानामध्ये आग उठणारी फलंदाजी मात्र पहिल्या षटकामध्ये पाहतोय. मितेश पाटील रघु यांच्या माध्यमातून चांगला अटॅक मात्र पाहतोय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमण हात सावध पवित्रा आणि त्याच्यामध्ये आणखी 4 धावांची भर. मितेश पाटील यांच्या बॅट मधून चेंडू जातोय डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातून सीमारेषा पार. APL चौकार. योगेश वाघ देखील पाहायला मिळाले डीजे यांच्या माध्यमातून. 13 धावा झालेत. स्लॅश करण्याचा प्रयत्न, बॅटची इनर एज लागली आणि त्यानंतर मात्र चेंडू जातोय शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये. चेंडू फील्ड केला जातोय यष्टीरक्षकांच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकाचा जर विचार करायला गेला तर विदाऊट विकेट लॉस धावा पाहतोय. त्या अर्थातच 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पॉवर प्लेच्या षटकाचा चांगल्या पद्धतीने वापर मितेश पाटील यांच्या माध्यमातून केला गेलाय आणि मितेश पाटीलच्या खेळीचा जर विचार करायला गेला तर आतापर्यंत 11 धावांवरती मितेश पाटील चांगल्या पद्धतीने खेळताना मात्र आपण पाहतोय. 4 चेंडू फेस केलेत, 5 चेंडू फेस केलेत आणि आतापर्यंत जर पाहायला गेला तर 11 धावा धावफलकावरती मितेश पाटीलच्या बॅटमधून मात्र पाहायला गेलात. आणि सांघिक जर विचार करतोय तर 14 धावा मात्र पॉवर प्लेमध्ये पहिल्या षटकामध्ये पाहतोय. त्या अर्थातच टीम 11 फायटर्स पेझारी या संघासाठी अगेन्स्ट टीम जिजा 11 नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र हितेश पाटील यांनी जरूर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु या मॅचमध्ये पहिल्या 2 मॅचमध्ये जर पाहायला गेला तर चांगल्या पद्धतीने धाबाची स्वतःमध्ये आपण पाहिलं गेलंय. प्रत्येक संघाने मात्र प्लॅन केले की कोणत्या संघाविरुद्ध कशा पद्धतीने खेळायचं. त्याच पद्धतीने मात्र हितेश यांनी जरूर सांगितलं होतं की सुनील वाघमारे आणि मितेश पाटील रघु हे म्हणजेच आमच्या प्लॅनमध्ये असतील आणि त्यांचा विकेट घेण्याचा प्रयत्न मात्र आमचे गोलंदाज करतील. पहिल्या षटकात विकेट मिळाली नाही, परंतु दुसऱ्या षटकात मध्ये मात्र आपण पाहू शकतोय अशु पांडे यांना मात्र इन्व्हाइट केलं गेलंय कारण त्यांना विकेट मिळवायची आहे. या दोन्ही फलंदाजांची आणि जी पार्टनरशिप पाहतोय पहिल्या
षटकामध्ये 14 धावांची ती पार्टनरशिप फोडण्यासाठी मात्र गोलंदाज इन्व्हाइट केले गेले. आशु पांडे राईट अराउंड विकेट. पहिला चेंडू आशु पांडे उपर एंड कडून गोलंदाजी करताना दिसणार आहे या मॅच मध्ये. आशु यांचा चेंडू मात्र स्लॉकशिप करण्याचा मात्र चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय कॉर्नर रिजन मध्ये चेंडू फील केला जातोय. त्यावरती मात्र एकच धाव मात्र पाहतोय. ते अर्थातच टीम 11 पॉइंट्स पेजारी या संघासाठी धावसंख्येत मात्र एकनी बदला मात्र पाहायला मिळाल्यानंतर धावसंख्या मात्र फ्लाय होताना दिसेल. ती 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून सुनील वाघमारे मात्र गेअर अप करण्याचा प्रयत्न करते. पहिल्या चेंडूवरती झेल जरूर सुटला होता. त्यानंतर मात्र सुनील वाघमारे यांना मात्र स्ट्राईक मात्र मिळाली नव्हती. परंतु आता मात्र पुन्हा एकदा या षटकामध्ये अर्थात दुसऱ्या चेंडूवरती मात्र स्ट्राईक मध्ये आपण पाहू शकतोय सुनील वाघमारे. 4 षटकांची लढत. दुसरं षटक मार्गस्थ असणारा आशु पांडे. हा पोली आलेला चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू राहिला गेला आणि त्याला मात्र पाहतोय डीप मिड विकेट मध्ये चेंडू फील्ड करताना मात्र पाहिलं गेलं. सुमित जाधव चेंडू खाली आले होते. चेंडूची होईल फेक. तोपर्यंत धाव मिळाली एक धावेनं मात्र धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होताना दिसेल 16 धावा. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणखी 4 चेंडू मात्र येणं शिल्लक असणार आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि प्रत्येक वेळी मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षकांमध्ये मात्र बदलाव मात्र करण्याचा मात्र बदल मात्र आपण पाहतोय. आणि आता जर पाहायला गेला तर ऑन साईड मात्र पूर्णपणे पॅक केली जाते ती मितेश पाटील रघु यांच्यासाठी. ऑन साईडमध्ये आपण पाहतोय 5 क्षेत्ररक्षक. एक फाईन लीगमध्ये पाहतोय. त्यानंतर कव्हर पॉईंट मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक. डीप मिड विकेटमध्ये एक, वाईडिश लॉंग ऑनमध्ये एक आणि काव कॉर्नरमध्ये एक. परंतु तरी देखील मितेश पाटील यांच्यासाठी आता मात्र ही प्लॅन बनवलं गेलं. हे प्लॅन बनवलं गेलंय मितेश पाटील यांच्यासाठी कारण मितेश पाटील ऑन साईडला चांगल्या पद्धतीने खेळतात आणि ही स्ट्रॉंग बाजू आहे मितेश पाटील यांची. परंतु सुनील ज्या पद्धतीने येतात सुनील यांच्यासाठी मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये देखील क्षेत्ररक्षण लावलं जातंय कारण सुनील मैदानाच्या 360 पद्धतीने खेळत असतात आणि त्यांच्यासाठी मात्र वेगळ्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण पाहतोय. म्हणजेच प्रत्येक खेळाडूचा प्लॅन काय असणार आहे, त्यांचा खेळ कशा पद्धतीने असणार आहे तो खेळ जाणून मात्र क्षेत्ररक्षण लावताना हितेश यांना पाहतोय. अगोदरच शपलवून मारण्याचा प्रयत्न मात्र सुनील यांचा पाहिला. तदनंतर मात्र आशु पांडे कुठंतरी हा ट्रान्स बघितल्यानंतर मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये व्यत्यय त्यांना आला. डेड बॉल येतोय. धावसंख्येत मात्र बदलाव होणार नाही. डेड बॉल आलाय. यावेळी लाफ्ट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग शॉट आहे परंतु समोर होते सागर. कोणत्याही प्रकारची चूक केली नाही सागर यांनी आणि तदनंतर मात्र सुनील वाघमारे अखेरीस या षटकामध्ये माघारी परतताना दिसतील. सुनील आउट. सुनील बाद झालेत. नवीन बॅटर मैदानात एंटर होताना दिसतील. कल्पेश पाटील देहन. कल्पेश आलेत. आउटसाइड ऑफ स्टंप. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीनं मात्र एक धाव मात्र स्कोर कार्डवरती मात्र वधारताना दिसेल. धावसंख्येत मात्र एकने बदलाव. धावसंख्या जाऊन पोहोचली 1.4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर मात्र 18 धावा धावफलकावरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आशु पांडे. आशु पांडे यांचा चेंडू मात्र पाहतोय आणि गोल्डन डकचा शिकार होत कल्पेश पाटील बॅक टू द डग आउट.
प्रत्येक लढाई मित्रांनो आपण ताकदीने जिंकू शकणार नाही, तर कधी कधी बुद्धीचा देखील वापर करावा लागतो, माइंड गेम खेळावा लागतो. पहिला षटकामध्ये ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न हितेश पाटील यांनी केला, 14 धावा खर्च केल्या. परंतु दुसऱ्या षटकामध्ये बुद्धीचा वापर करत असताना, माइंड गेम खेळत असताना मात्र आपण पाहतोय हितेश पाटील यांना प्रत्येक खेळाडूसाठी वेगवेगळं क्षेत्ररक्षण. प्रणित पाटील आलेत, न्यू बॅटर इन ॲट नंबर 4. चांगला चेंडू परंतु आउटसाइड ऑफ स्टंप्स, वाईट बॉल. वाईटच्या मदतीने आणखी एक धाव. हा ट्रॅप रचला जातोय फलंदाजांसाठी. धावसंख्येत मात्र एकनी बदलाव. जरूर वाईट चेंडू घेतला तरी हरकत नाही, परंतु चेंडू मात्र बॅटरच्या पुढ्यात मात्र जाता कामा नये. हेच कदाचित सुतोवाद मध्ये दिले असतील ते हितेश यांनी आशु पांडे यांना. एक धाव आली वाईटच्या मदतीनं. आणखी एक चेंडू मात्र शॉर्ट थर्ड मॅचमध्ये चेंडू निखिल यांच्या माध्यमातून फील्ड केला जातोय. धावसंख्येत मात्र एकनी बदलाव मात्र होणार नाही. कोणत्याही प्रकारची धाव मात्र पाहायला मिळाली नाही. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 9.50च्या सरासरीनं धावपालकावरती धावा पाहतोय. त्या अर्थातच 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये जर पाहायला गेलात ना तर मित्रांनो 3 सिंगल 2 वाईट अशा पद्धतीने 5 धावा आल्यात. चांगला कमबॅक पाहू शकतोय आशु पांडे यांचा आपल्या टीम जिजा 11 संघासाठी. धावसंख्येत मात्र फारसा बदलाव मात्र पाहायला मिळाला नाही. ज्या पद्धतीने पॉवर प्लेचा चांगल्या पद्धतीने फायदा मात्र केला होता तो पहिल्यांदा फलंदाजी करत असताना मितेश पाटील आणि सुनील वाघमारे यांच्या माध्यमातून. परंतु तदनंतर जर पाहायला गेला तर आशु पांडेंना ज्या पद्धतीने इन्व्हाइट केलं गेलं गोलंदाजीसाठी आणि चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना आशु यांनी आपल्या संघाला मात्र एक सफलता देखील 2 सफलता दिल्या. अर्थातच सुनील वाघमारे आणि कल्पेश पाटील यांना मात्र माघारी पाठवलं होतं. परंतु तदनंतर मात्र मैदानामध्ये दाखल झालेल्या फलंदाजांमध्ये आपण पाहतोय अर्थातच प्रणित पाटील आणि मितेश देखील आहेत. परंतु या मॅचमध्ये मितेश पाटील रघु यांची विकेट मात्र अत्यंत महत्त्वाची असणार आहे दोन्ही संघांसाठी. कारण मितेश यांचं मैदानावरती 11 फायटर संघासाठी राहणं गरजेचं आहे, कारण चांगल्या टचमध्ये आहेत. आणि इथून मात्र कदाचित मितेश पाटील रघु यांच्या माध्यमातून जर गलती झाली तरच मात्र मितेश पाटील यांची विकेट मात्र पडू शकते. अन्यथा मितेश पाटील यांची विकेट मात्र मिळवणं मात्र या मॅचमध्ये मात्र कठीण होऊन जाईल 11 फायटर्स या संघाला. आणि हीच विकेट घेण्यासाठी मात्र इन्व्हाइट केलं गेलं आहे. ते तिसऱ्या षटकामध्ये साक्षर या गोलंदाजाला मात्र वापर केला जातोय. तिसऱ्या षटकामध्ये कॉमेंट्री बॉक्स एंड करून राईट आर्मवर विकेट गोलंदाजी करताना दिसतील. परंतु इथून मात्र गिअरअप करावा लागणार आहे 19 धावा. परंतु या 19 धावा पुष्कळ आहेत का? कारण जर प्रोजेक्टेड स्कोरचा विचार करायला गेला तर 39 धावांपर्यंत प्रोजेक्टेड स्कोर आपला जाऊ शकतोय. परंतु 39 धावा मात्र या मॅचमध्ये पुष्कळ नसणार आहेत. कारण समोरच्या संघामध्ये जर बघायला गेला तर हितेश पाटील असणार आहेत, निखिल असणार आहेत, साक्षर असणार आहेत, राहुल असणार आहेत, यांसारखे खेळाडू अशा पद्धतीने आहेत. सुमेध जाधव हे देखील असणार आहेत. एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असलेला संघ फिल्डिंग करताना पाहतोय तो अर्थातच जिजा 11. त्यांच्या संघासमोर आपल्याला 55 धावांपर्यंत जावं लागणार आहेत. येतात साक्षर या तिसऱ्या षटकामध्ये. साक्षर पाटील तिसऱ्या षटकात राईट आर्म द विकेट. समोर असणार आहेत मितेश पाटील. वेगवेगळं मिश्रण असणारी व्हेरिएशन असणारी गोलंदाजी करण्यात माहीर आहेत साक्षर पाटील. पहिला चेंडू राईट आर्म द विकेट. यावेळी स्लॉकसेप करण्याचा प्रयत्न, चेंडू फसला गेला आणि तदनंतर मात्र पाहतोय सुमेध जाधव मेकिंग नो मिस्टेक. बिग ब्लो इन अ मॅच. मोठा मासा अखेर गालाला फसला गेलाय. मितेश आउट. थँक्यू डीजे. डीजे यांनी देखील आमचं चॅलेंज कालच्या दिवसातील स्वीकारलेलं आहे. 19 धावा. साक्षर प्रभावित करणारी प्रतिभाशाली गोलंदाजी मात्र साक्षरांच्या बॅट हातामधून पाहतोय. चर्चेचा विषय बनलाय साक्षर पाटील.
वाह, काय चेंडू मात्र टाकलाय, पाडल्यानंतर समजला देखील नाही एवढा कोण मात्र चेंडूने मात्र चेंज केला. अप्रतिम गोलंदाजी मात्र पाहायला मिळतंय गोलंदाजी करत असताना साक्षर पाटील यांच्या हातामधून. कमालीची गोलंदाजी, मॅन विथ गोल्डन आर्म मात्र साबित होतोय आज जिजा 11 संघासाठी. चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, अचूक मारा मात्र पाहतोय. वाखाणण्याजोगी चर्चा तर व्हायलाच पाहिजे या गोलंदाजीची. युवा गोलंदाज आणि अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत करत असताना आपल्या जिजा 11 संघाला मात्र कमबॅक करून देणारे पाहिले. या अगोदरच्या षटकामध्ये गोलंदाजांना देखील आपण पाहिलं होतं, अर्थात आशु पांडे युवा गोलंदाज होते. आणखी एक युवा गोलंदाज मात्र साक्षर पाटील मात्र पाहतोय या षटकामध्ये. चांगली बांधणी केलंय जिजा 11 संघानं. यावेळी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चाललेला हा मात्र चेंडू मात्र पाहतोय. एकच धाव मात्र पाहतोय. जेव्हा ऑक्शन झाला होता ना तेव्हा बहुतेक टीमकडे मित्रांनो 5-5, 6-6 प्लेयर जमा झाले होते, परंतु दुसऱ्या बाजूनं जर जिजा 11 संघाच्या बाजूने जर पाहायला गेलात ना तर एकही प्लेयर मात्र जमा त्यांच्याकडे झाला नव्हता. परंतु त्यांनी जी संघाची बांधणी केलेली आहे ना पूर्णपणे प्री प्लॅनमध्ये हा संघ मात्र दिसतोय आपल्याला मैदानामध्ये खेळताना. प्रत्येक खेळाडूला योग्य ती बोली लावली गेली. योग्य त्या खेळाडूवरती योग्य ती बोली लावल्यानंतर प्रत्येक खेळाडूसाठी आपलं योग्य ते पॉईंट संपवले गेले आणि हा संघ मात्र मैदानामध्ये आपण खेळ करताना पाहतोय तो अर्थातच जिजा 11 हा संघ मात्र. चांगली गोलंदाजी मात्र पाहतोय. या षटकाचा विचार करायला गेला तर 5 चेंडू फेकले गेले, फक्त 2 धावा मित्रांनो खर्च केल्यात. त्या साक्षर यांनी 2 धावा खर्च केल्यात, 2 डॉट आणि 1 विकेट असे 3 डॉट बाद फेकलेत. शेवटचा चेंडू येतोय साक्षर पाटील बॉलिंग ट्रॅकवरती अबू शेख यांच्यासाठी. अबू यांचा लॉफ्ट केलेला चेंडू मात्र जातोय कावकर्णर रिजनमध्ये. सागर आहेत, चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एकच धाव आणि या चेंडूवरती अबू शेख यांना कदाचित मात्र रनआउट व्हावं लागणार आहे. रेफर केलं जाते की कोणता खेळाडू मात्र रनआउट असणार आहे. इलेव्हन फायटर्स संघ मित्रांनो माणसाला परिस्थिती घडवत देखील नाही आणि बिघडवत देखील नाही. धावसंख्या पाहतोय त्या अर्थातच एक कंप्लीट आहे. 22 धावा झालेल्या आहेत. 22 धावा झाल्यात. 22. माणसाला परिस्थिती बिघडवीत देखील नाही आणि घडवत देखील नाही. माणूस स्वतःच परिस्थिती घडवतो आणि स्वतःच परिस्थिती बिघडवत असतो. स्वतःहून मात्र चला पुन्हा एकदा मॅच पूर्ववत चालू होते. 22 धावा धावफलकावरती पाहतोय. चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली आशु पांडे यांची. फक्त 3 धावा खर्च केल्या. त्याच्या अगोदर आशु पांडे यांनी 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर साक्षर पाटील यांनी 3 धावा खर्च केल्या आणि आतापर्यंत जर पाहायला गेला तर चांगल्या पद्धतीने रोख लावला गेलाय. दिलदार मेडिकार संघाचे आणखी एक खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले तर गोलंदाजी ट्रॅकवरती सागर गोलंदाजी करताना पाहणार आहोत. या मॅचमध्ये चांगल्या पद्धतीने आतापर्यंत ही मॅच मात्र हँडल केली गेली. सुपर 8ची पहिली लढत पाहतोय आणि सुपर 8च्या लढतीमध्ये जर पाहायला गेलात ना या मॅचमध्ये पूर्णपणे प्रभुत्व मात्र पाहतोय. त्या अर्थात जिजा 11 संघासाठी चांगल्या पद्धतीने ही टीम आता पूर्णपणे हितेश पाटील यांनी सांगितलं आहे की आम्हाला ही
असोसिएशन प्रीमियर लीगची चॅम्पियन ट्रॉफी जिंकायची आहे, कारण हे स्वप्न आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज मात्र जी जान देकर मात्र आपण प्रयत्न करताना पाहतोय. तो हितेश पाटील यांना या मॅचमध्ये शेवटच्या षटकात सागर आलेत. सागर पाटील यांचा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड जाणारा चेंडू मात्र पाहतोय. प्रणित पाटील यांच्या बॅटमधून निघाला चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला गेला. चेंडूची होतोय फेक, तोपर्यंत धावांची देखील ओढ मात्र कंप्लीट केली गेली आणि याच पद्धतीने मात्र 2 धावा मात्र पाहतोय दिलदार आणि प्रणित यांच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाल्या. त्या अर्थातच 11 फायटर संघासाठी या मॅचमध्ये जर पाहायला गेला तर 24 धावा आतापर्यंत पाहतोय आणि 5 चेंडूचा खेळ शिल्लक असताना आणखी 2 ते 3 फटके आले तर धावसंख्या 36 पर्यंत जाऊ शकते. यावेळी ओव्हर दी कव्हर पॉइंट रिजनच्या जाणारा चेंडू जातोय डी पॉइंट क्षेत्रातून सीमा रेषा पार येतोय एपीएल चौकार. थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅचसाठी शर्वी 11 आणि स्वरांश 11 टॉससाठी यायचं आहे. शर्वी 11 आणि स्वरांश 11 टॉससाठी यायचं आहे. नेक्स्ट बॉल सागर पाटील बॉलिंग ट्रॅकवरती राईट आउट विकेट प्रणित यांच्यासाठी. हा ताकदवर फटका आहे, फटक्यामध्ये आहे जोर परंतु धावा मिळणार नाहीत. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला गेला, चांगल्या पद्धतीने चेंडू स्टॉप केला गेला. 5 धावा आपल्या संघासाठी फील्ड केल्या गेल्यात. चांगल्या पद्धतीने रेफर करायला सांगितलंय, रेफर केलं जात आहे. खेळाडू वृत्ती दाखवली जाते. क्षेत्ररक्षक होते आशु पांडे होते, सांगतात की थर्ड अंपायर रेफर करा. कारण मागच्या मॅचमध्ये देखील आदित्य जुईकर यांचा झेल टिपला होता, त्यावेळी महेश पाटील यांना रेफर केलं गेले आणि आशिष पांडे यांचा झेल तो मात्र षटकार मिळाला होता. 6 धावा 1च धाव. चांगला स्टॉप केलाय, चांगला स्टॉप आहे आशु पांडे यांचा. 5 धावा रोखल्या गेल्यात, 5 धावा रोखल्या गेल्यात. धावसंख्येत एकने बदलाव, धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात. 3 चेंडू मात्र शिल्लक असणार आहे. जिजा 11 संघ मात्र फाईट देतोय, तो अर्थातच टीम 11 फायटर्स पेझारी या संघाला या मॅचमध्ये सुपर 8ची लढत पाहतोय. यानंतर मात्र दुसरी लढत आपण अनुभवणार आहोत. शर्वी 11 आणि स्वरांश 11. कॅप्टन्सनं हे 3 चेंडू झाल्यानंतर लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपण टॉस करणार आहोत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंगाच्या क्षेत्रामध्ये, चेंडू फील्ड केला जातोय. 1च धाव मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाली आणि एका धावेनं मात्र स्कोर कार्ड मात्र मूव्ह होताना दिसेल. तो अर्थात 30 धावा धावफलकावरती पाहतोय. आणखी 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना प्रणित पाटील यांना मात्र हे दोन्ही चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवावे लागतील तर धावा 38-40 पर्यंत जाऊ शकते. त्यासाठी मात्र प्रणित पाटील जाणले जातात, परंतु आज या मॅचमध्ये फलंदाज कुठेतरी थंडावलेत. या मॅचला मात्र गरम करण्याचा प्रयत्न, परंतु कव्हरच्या क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल आणि अखेरीस या चेंडूवरती संपतोय. प्रणित पाटील याचा खेळ, प्रणित आउट. थँक्यू डीजे. रोशन आलीत नेक्स्ट बॅटर शेवटचा चेंडूचा सामना करण्यासाठी. चांगले प्रयत्न मात्र केले, परंतु किंबहुना साथ मात्र प्रत्येक फलंदाजी टीमला मिळाली नाही. ऑन साईडला खेळत असताना चेंडू जातोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. राहुल भोईर चेंडू खाली येतील, तोपर्यंत 1च धाव आणि त्याला मात्र 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि 2 धावांनी मात्र पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती आपण धावा पाहतोय, त्या अर्थातच 32 धावा. आता मात्र येणारी 24 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 33 धावांची गरज असणार आहे. त्या अर्थातच टीम जिजा 11 या संघाला मात्र सुपर 8मध्ये सुपर 4मध्ये क्वालिफाय होण्यासाठी जिंकणार संघ अर्थातच सुपर 4मध्ये क्वालिफाय होताना दिसेल. चला नेक्स्ट मॅचसाठी यायचा शर्वी 11 आणि स्वरांश 11. एका बाजूनं पाहायला गेला तर
ऋषी वालेकर, तर दुसऱ्या बाजूनं महेश तरे हे मात्र फाईट करताना दिसतील दुसऱ्या मॅचमध्ये. हॅलो, चला या नेक्स्ट मॅचसाठी शर्वी 11 कॅप्टन ऋषी वालेकर आणि दुसऱ्या बाजूनं करसोशी कमल राजेंद्र जुईकर, स्वरांश 11 यायचा आहे महेश तरे. आपण टॉस करणार आहोत, टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन यायचा आहे. चला ऋषी वालेकर आलेत, महेश तरे, स्वरांश 11 यायचा आहे टॉस करण्यासाठी. टॉस बॉक्स मधून आपण टॉस करणार आहोत. अत्यंत इम्पॉर्टंट मॅच आणखी एक पाहतोय आपण. तत्पूर्वी पहिली लढत आपण पाहतोय. एका बाजूने 11 फायटर्स पेजारी, तर दुसऱ्या बाजूने जिजा 11 हा संघ मात्र फाईट करताना पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. चला या स्वरांश 11 महेश तरे यायचा आहे टॉस साठी. महेश तरे टॉस साठी यायचा आहे. निर्भय जुईकर यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. निर्भय जुईकर, स्वरांश, महेश तरे या. कॅमेऱ्यामध्ये पाहतोय आज आमच्या सोबत प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून निर्भय जुईकर जोडले गेलेत. काल 2 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून देखील खेळ पाहायला मिळाला होता, परंतु आज प्रमुख मान्यवर म्हणून आपण पाहतोय. चला या महेश तरे यायचं आहे. महेश, कमल राजेंद्र जुईकर, चला या महेश. स्वरांश 11 यायचा आहे महेश तरे. धन्यवाद, महेश देखील येतात. एका बाजूनं पाहतोय ऋषी वालेकर, तर दुसऱ्या बाजूनं पाहतोय आपण आपल्या सोबत जोडले गेलेले महेश तरे आणि प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून पाहतोय निर्भय जुईकर यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. वेलकम बोथ कॅप्टन्स महेश तरे आणि ऋषी वालेकर. बेस्ट ऑफ लक असणार आहे. टॉस कोणाचा कॉल? ऋषी यांचा कॉल. टेल इज द कॉल. इट्स ए टेल. ऋषी टॉस जिंकलाय. थांबायचंय साहेब, थांबायचं आहे. टॉस जिंकलाय ऋषी. काय निर्णय काय असेल या मॅच मध्ये? सुपर 8 ची लढाई आणि अत्यंत महत्वाची लढाई असल्या कारणाने निर्णय देखील तेवढाच महत्वाचा असणार आहे. निर्णय काय? आम्ही बॉलिंग करू. गोलंदाजी करण्याचा निर्णय घ्याल. समोर महेश तरे एक ऑलराऊंडर खेळाडू, चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग देखील चांगली पद्धतीने करतात, गोलंदाजी देखील चांगल्या पद्धतीने करतात. 4 षटकांची लढत आणि 4 षटकांच्या लढतीमध्ये जर पाहायला गेला तर सकाळच्या 2 सत्रामध्ये चांगली धावसंख्या उभारली होती, धावसंख्या चेस देखील झाली आणि या मॅच मध्ये तिसऱ्या जर पाहायला गेला तर गोलंदाजांचा बोलबाला राहिला. किती धावांपर्यंत समोरील संघाला रोखू शकतोय आपण? असं नाही सांगता येणार, पण कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. महेश, टॉस हरलाय, तर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? फलंदाजी. फलंदाजी म्हणजे जे आपल्याला हवं होतं ते ऑल इज वेल, जे आपल्याला पाहिजे होतं ते मिळालंय. किती धावा बनवू शकताय आपण? 60 प्लस करण्याचा प्रयत्न आपला नक्कीच असेल. परंतु आज सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला, सुपर 4 पाठी बघताय, कसं वाटतंय की आपल्या या ट्रॉफीकडे लक्ष आहे की नाही? चांगला 100% देण्याचा प्रयत्न करू आणि वरती नक्कीच महेश, आपल्याला देखील बेस्ट ऑफ लक असणार आहे. तसेच ऋषी वालेकर यांना देखील बेस्ट ऑफ लक असणार आहे. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. ऋषी वालेकर वन द टॉस फॉर शर्वी 11 and they are elected to bowl first. Over to com box. धन्यवाद कल्पेश. तर सामना चालू होतोय. 11 फायटर्स पेजारी विपक्ष जिजा 11. 33 धावांचं टार्गेट आणि ते टार्गेट आव्हान स्वीकारण्यासाठी सलामीची जोडी, आघाडीची जोडी हितेश पाटील आणि निखिल पाटील मैदानामध्ये. हितेश पाटील स्ट्राईकच्या एंडकडे, प्रमोद पाटील गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू अगदी खालच्या टोला लागला, बॅटच्या ऑन साईडला खेळून काढत असताना मधल्या सर्कलमधून 1 धाव. धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. हितेशच्या बॅटमधून 1 धाव आले. 33 धावांचं टार्गेट, सुपर 8चा थरार. परंतु या थरारामध्ये आधीचं सत्र पाहिलं तर खूप कमी धावसंख्या या संघाने मात्र बनवली. ती अर्थातच 11 फायटर्स पेजारी.
4 षटकांचा सामना करत असताना केवळ 32 धावसंख्या त्यांच्या माध्यमातून उभारण्यात आली आणि 5 विकेट मात्र त्यांच्या गेल्या. इथे सुद्धा तशाच प्रकारच्या जर विकेट गेल्या तर मात्र जिजा 11 या संघाला काहीसं हे आव्हान कठीण जाऊ शकतो. समोर आहेत प्रमोद अराउंड द विकेट. पहिली विकेट जाते का? येस, इट इज अ विकेट आणि पहिला मोहरा, पहिला हैदराबाद निखिल पाटीलच्या स्वरूपातून. आणि इथे मात्र चुकीची दुरुस्ती, महत्त्वाचा मोहरा बाद झालेला आहे. अर्थातच हितेश डावकर आताचा फलंदाज कर्णधाराला बाद केलेला आहे. ही ताकद असते अनुभवाची, जी प्रमोद पाटील यांनी दाखवून दिलेली आहे की महत्त्वाच्या क्रुशियल मोमेंटमध्ये खेळ कसा करायचा, गोलंदाजी कशी करायची आणि महत्त्वाच्या खेळाडूंना बाद कसं करायचं हे मात्र प्रमोद पाटील यांनी दाखवून दिलेले आहे. 33 धावांचा टार्गेट पार करत असताना या धावसंख्येवर 1 विकेट. यावेळी पुढला चेंडू यॉर्कर करायचा प्रयत्न होता, फुल टॉस गेलाय आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण नितेश अर्थातच रघु यांच्या माध्यमातून इथे येत असताना पाहायला मिळतोय. 1 धाव मात्र तितक्यातच खेळपट्टीवर घेताना पाहायला मिळाले. निखिल पाटील असेल स्ट्राईकच्या एंडकडे, उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि त्याचा साथीदार नवीनच गेलेला फलंदाज अर्थातच सुमित जाधव सुद्धा आहे. सातत्याने गोलंदाजीमधला फरक बघितला तर प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची ताकद ही प्रमोद पाटील यांच्याकडे आहे. यावेळी लॉंग ऑफ, क्षेत्ररक्षक तैनात, कव्हर करेल तोपर्यंत 1 धाव मात्र इथे धावफलकावर सजली पाहायला मिळेल. जिजा 11 हा संघ 3 या आकड्यांवर खेळतोय. एका विकेटच्या मोबदल्यात सुरुवातीला पाहिलं होतं की 33 धावा या खूपच कमी धावसंख्या वाटायला लागल्यात, परंतु पहिली विकेट जी पहिल्या षटकामध्ये गेली त्याच्यामुळे 33 धावा हे अंतर आतापासून खूपच दूरवर आहे. हे मात्र पाहायचं आहे किती दूरवर आहे ते. यावेळी पुन्हा एकदा यॉर्केचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे, घेतोय झेल फलंदाज सुमेध, होतोय फेल. विकेट क्रमांक 2. आणि पहिल्या षटकामध्ये जबरदस्त ड्रामा पाहायला मिळत आहे. 3 या धावसंख्येवर 2 गडी बाद केलेले आहेत प्रमोद पाटील यांनी. प्रेमात आणि युद्धात काही होऊ शकतं, हे क्रिकेटचं युद्ध आहे. प्रेमात जोपर्यंत समोरच्या मध्ये गळ्यात माळा पडत नाही तोपर्यंत प्रेम जिंकलं असं होत नाही, आणि युद्धामध्ये जोपर्यंत किल्ल्यावर झेंडा फडकवत नाही तोपर्यंत युद्ध जिंकलं असं होत नाही. आणि इथे हे युद्ध जिंकायचं असेल तर तुम्हाला 33चा टार्गेट समोर दिसतोय. झेंडा हा 33च्या आकड्यांच्या पलीकडे जाऊन तुम्हाला लगावायचा आहे. इथपर्यंत पहिल्या षटकाची इथे समाप्ती होताना पाहायला मिळतोय. 4 धावा झालेल्या आहेत, 2 विकेट. करंट रन रेट पाहिलं तर 4चा आहे. राहुल भोईर मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे आणि निखिल पाटील जो सुद्धा सुरुवातीपासून मैदानामध्ये आहे. 2 चेंडूचा सामना करत असताना 2 धावा निखिलकडे आहेत. राहुलने आताच 1 चेंडू खेळलाय, त्याच्याकडे 1 धाव आलेली आहे. पहिल्या षटकाचं पृथक्करण आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. त्यानंतर विकेट, ती सुद्धा महत्त्वपूर्ण विकेट, क्रुशियल मोमेंटला घेतलेली विकेट, आणि तो सुद्धा महत्त्वपूर्ण हिरा, तारा कोसळून टाकलेला आहे अर्थातच समोरच्या संघामधला तो हितेशच्या स्वरूपातून. आणि तदनंतर अजून 1 विकेट आली. सलामीचे वीर गेलेले होते ते तंबूच्या आशयाला परतलेत. नवीन गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल स्वतः कर्णधार कल्पेश.
MIDC एंडच्या दिशेकडून गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना धावसंख्या झालेली आहे ती 4. असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5 आणि हे सुपर 8चा थरार आपण पाहत आहोत. या थरारामध्ये काही होऊ शकतो. जसं सुपर 8मध्ये संघ गेलेत ते फक्त आपला संघ घेऊन गेले नाहीत तर त्या संघासोबत दबावसुद्धा घेऊन गेलेत आणि तो दबाव प्रकर्षाने इथे जाणवताना पाहायला मिळतोय. यावेळी डाव्या यष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि हा पहा, हा अगदी समालोचन कक्षाला मानवंदना देणारा आलेला आहे तो चौकार. वाईट आणि चौकार 5 धावांचा हा खणखणीत आहेर दिलेला आहे कल्पेशने. आता मात्र पहिला चेंडू आणि तो सुद्धा खराब, अत्यंत वाईट कल्पेशकडून. आणि हा बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने जेंटल पुश डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झालं असतं तर मात्र फलंदाजाला फीट आली असती. जिजा 11 संघ 10 या आकड्यांवर खेळतोय. 2 विकेट त्यांनी नुकत्याच दिलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात अत्यंत खराब पद्धतीने करत असताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक मागे यष्टीरक्षक उभा होता त्याला सुद्धा चकवून चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे आपण जाताना पाहिला. 10 धावसंख्या. तदनंतरचा आलेला हा चेंडू इथे चांगल्या पद्धतीने हाताळण्यात आलाय. 1च धाव शॉर्ट कव्हरला आपल्याला पाहायला मिळाली. पुढल्या चेंडूसाठी सज्ज होते MIDC एंड ओव्हर द विकेट राईट आर्म. यावेळी आदळलाय पुन्हा एकदा ऑफ एसटीला चेंडू ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न. पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला चकवून मागे गेलाय. इतकं निश्चिंत राहिलेत की असं वाटत होतं की 1च धाव जाणार आहेत. प्रमोद पाटील तिथे उपस्थित होते. त्यांना वाटलं की कदाचित 1च धाव त्या दिशेला खेचली जाणार, परंतु दुसऱ्या बाजूला जिजा 11 संघ जिंकण्याची मनीषा ठेवलेली आहे, आशा ठेवली, अपेक्षा ठेवली आहे आणि तीच अपेक्षा घेऊन मैदानामध्ये खेळत असताना जिथे जिथे संधी मिळेल तिथून धावा मात्र कुटण्याचा त्यांचा प्रयत्न इथे आपल्याला जरूर पाहायला मिळतो. 12 धावसंख्या आतापर्यंत धावपलकळ सजलेली पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकातील चेंडू क्रमांक 3 मारा करतील निखिल साठी. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने टोलवलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक डी मधून धावत आलाय. चेंडूपर्यंत वेगाने धावत आल्यानंतर इथे मात्र 1 धाव वेग वाढवायला लागला, कारण आधीचा चेंडू आपण पाहिलं आरामात आला, स्पीड कमी होतं आपल्या धावण्यामध्ये आणि त्याची परिणिती म्हणून आपण पाहिलं की 1 एक्स्ट्रा स्वरूपात धावसुद्धा खेचून काढली फलंदाजाने. आणि यावेळी अशा पद्धतीचे चित्र व्हायला नको म्हणून मात्र यावेळी वेगाने आला आणि इथे 1 धाव जरूर अडवली. 1 धाव तत्पूर्वी घेतले. 13 टोटल 2 विकेट नंतर. यावेळी सुद्धा हलक्या हाताने ऑन साईडला खेळून काढलेला 1 रनांची प्राप्ती इथे केले. काऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षण गचाळ क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा मात्र फलंदाज इथे घेत असताना पाहायला मिळतात. जिथे 1 धाव होती तिथे मात्र अजून एक्स्ट्रा स्वरूपाने धाव गेलेली आहे. कल्पेशचं षटक अशाच एक्स्ट्रा स्वरूपात राहिलेलं आहे. पहिला चेंडू घेऊन आला तिथे सुद्धा 4 धावा दिल्या वाईट बॉलवर आणि तदनंतर इकडे या बाजूला क्षेत्ररक्षण खराब झालं पॉईंटला, तिथे सुद्धा 1 एक्स्ट्रा धाव आणि ऑन साईडला सुद्धा अगेन ऑन साईडला खेळायचा होता. अंगावर चेंडू घेतला परंतु तो डावी यष्टी सोडून जाणारा मागच्या दिशेला यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये विसावत असताना पंचांकडून सिग्नल. अभांतर स्वरूपाने धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला मिळेल. 4 चेंडू हाताळत असताना कल्पेशने आतापर्यंत धावा खर्च केलेला आहे त्या तब्बल 12. खूप खर्चिक षटक. यावेळी समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह करतोय. 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी यायचं होतं परंतु गाडी मात्र रिव्हर्स गिअरला टाकले. 1च धावेवर समाधान मांडणार आहे. 17 धावसंख्या. कल्पेशच्या गोलंदाजीमध्ये खूप धावा खर्च झाल्यात. कल्पेश स्वतः कर्णधार आहे. कर्णधाराची कामगिरी अत्यंत चांगली व्हायला हवी होती. स्फोटक गोलंदाजी त्याच्या माध्यमातून व्हायला हवी होती परंतु ती काही होऊ शकली नाही आहे. जिजा 11 संघ 17 या आकड्यांवर जाऊन पोहोचलाय. 13 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. यावेळी पुन्हा एकदा ऑफ एसटीच्या बाहेर खूप सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी सुंदररित्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये षटकाची समाप्ती होते खूप वेळानंतर.
2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल बनलेली आहे ती 17 धावसंख्या. 8.50 ची सरासरी गाठताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता स्क्रीनवर सुद्धा आपण पाहायला मिळेल. निखिल पाटील 5 चेंडूमध्ये 5 धावा बनवल्यात. राहुल भोईर 4 मध्ये 5 धावा. मोठ्या धावसंख्येचा सामना असता तर या त्यांनी ज्या धावा बनवलेल्या आहेत त्या खूपच कमी आहेत, परंतु हा कमी स्कोअरचा सामना आहे, त्याच्यामुळे त्यांनी ज्या धावा बनवलेल्या आहेत ना त्या दृष्टीने या परिस्थितीत जे प्रमाणे खेळतात त्या परिस्थितीला महत्त्वाचे आहेत, परिस्थितीत महत्त्वाचे आहेत, परिस्थिती सांभाळणं हे गरजेचं असतं. थोडासा ड्रिंक्स ब्रेक होईल 1 मिनिटाचा आणि त्या ड्रिंक्स ब्रेकमध्ये रणनीती काय असेल, रणनीती बनवण्याची संधी सुद्धा दोन्ही संघाला इथे मिळणार आहे. 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकामागे 8 धावांची गरज. नवीन गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल तो अर्थातच प्रणित पाटील. सुपर 8चे सामने चालू झालेले आहेत आणि या सुपर 8 मधला हा पहिलाच सामना आहे आणि चांगल्या रीतीने रंगतोय. कमी धावसंख्येचा सामना अत्यंत रोमहर्षक होत असतो, परंतु जे की दुसरं षटक आलं कल्पेशच्या माध्यमातून ते खूपच महागडं षटक ठरलं. ते जर चांगलं आलं असतं, त्याने 4, 5 किंवा 6च्या घरामध्ये धावसंख्या ठेवली असती तर मात्र जिजा 11 संघ कुठेतरी अडचणीत सापडला असता. आता मात्र समीकरण झालं गेलं विसरून जायला लागेल आणि पुढे 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अर्थातच 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये कशा प्रकारची कामगिरी करणार हे पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 हातामध्ये दिलेला आहे. कर्णधार कल्पेश पाटील यांनी प्रणित पाटील याच्या हातामध्ये. स्ट्राईकच्या एंड करे राहुल भोईर दिसतोय. उजव्या हाताचा फलंदाज नॉन स्ट्राईकला त्याचा साथीदार निखिल पाटील. पार्टनरशिप पाहिली तर 7 चेंडूमध्ये 14 धावा त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आहेत. मागची विकेट सुमेध जाधवची पाहिली आपण. क्षेत्ररक्षण पाहिलं तर थोडं का अंशी होईना परंतु शिथिल करण्यात आलेलं आहे. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये मितेशला पाठवले, थोड्याशा मधल्या दिशेला आहे. थोडं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदल. शॉट थर्ड मॅन आहे. शॉट फाईन लेगला, स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हर सज्ज आहे. त्याच पद्धतीने लॉंग ऑफला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आणि अशा क्षेत्ररक्षकांच्या जाळ्यामध्ये फसवण्यासाठी सज्ज. पॉईंटला क्षेत्ररक्षक नाही आहे आणि त्याचा फायदा पहा कुठल्या दिशेला मारायचा आहे. फलंदाजाला हे माहिती हवं आहे की आपल्याला धावा किती बनवायच्या आहेत आणि कोणत्या परिस्थितीत धावा बनवायच्या आहेत हे माहिती आहे या फलंदाजाला. राहुल भोईर त्याला माहिती आहे पॉईंटला क्षेत्ररक्षक नाही आहे, आपल्याला धावा कमी बनवायची आहे आणि कोणत्याही स्वरूपातली रिस्क नको आहे आपल्याला, कारण की 2 महत्त्वपूर्ण खेळाडू तंबूच्या आश्रयाला विश्राम करत आहेत आणि अशा परिस्थितीत पॉईंटला त्यांनी जागा शोधली आणि त्या दिशेला फटका मारला. 1 धाव इथे जरूर आलेले. 18 धावसंख्या एका धावेच्या भरीने आकार घेताना दिसतोय. नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र मोठा फटका आहे. 1 बाउन्स अडवण्याचा प्रयत्न केला पण चेंडू होतोय सीमारेषे पलीकडे फरार. हा येतोय 4 धावांचा खणखणीत चौकार. आणि निल्सन आकडा झिजा 11 संघाचा 22 धावांवर 2 विकेट आणि ओव्हर पाहिल्या तर 2.2 म्हणजे हा निल्सन आकडा. यावेळी पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू होतोय दंडन करत सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा बॅक टू बॅक चौकार. आता मात्र निखिल पाटील 7 चेंडूमध्ये 13 धावांची खेळी. 2 चेंडूमध्ये लगातार 2 चौकार प्रणितसाठी आलेले आहेत. जितकं तुम्ही क्षेत्ररक्षण शिथिल केलेलं आहे त्याच्यामुळे इतक्या गॅप्स दिसायला लागल्यात की त्याच्यामधून अलगदपणे निखिलने 2 चौकार खेचून काढलेले आहेत. आक्रमक क्षेत्ररक्षण करणं गरजेचं होतं. इथे 27 धावसंख्या झालेली आहेत. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 धावांची आवश्यकता.
जेव्हा जेव्हा धावसंख्या कमी असते तेव्हा तेव्हा आक्रमक क्षेत्ररक्षण लावायची गरज असते, भले त्याच्यामध्ये रिस्क असो. तसं पाहिलं तर जवळ क्षेत्ररक्षण होतं पण त्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले नाही आहे. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 धावांची गरज सुपर 4 मध्ये जाण्यासाठी जिजा 11 संघ. 27 धावसंख्या आणि हा आकडा इथपर्यंत जाऊन पोहोचले. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये सफलता मिळतोय प्रणीतला. चांगल्या रीतीने यष्टीरक्षण सुद्धा पाहायला मिळतोय, अगदी झेपावलंय चेंडूकडे आणि यष्टीरक्षकाने आपली कमाल दाखवले. या चेंडूवर निर्धाव असेल. अजून एक चेंडू बाकी आहे या षटकांमधला तिसरा षटक. 6 धावांची आवश्यकता आहे. काय मनात आहे राहुलच्या? मनात आहे षटकार मारायचं. टायमिंग चुकलाय, यष्टीरक्षक पोचू शकला नाही आहे चेंडूपर्यंत. शॉर्ट मिड विकेटला चेंडू जाऊन पडलाय आणि याही चेंडूवर 1 धाव आलेली आहे. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 3 षटकानंतर टोटल बनलेली आहे ती 28 धावसंख्या. आता मजा येणार आहे मित्रांनो. 1 षटक आहे, 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावा बनवायच्या आहेत त्या 5. जर खरंच तुम्हाला सुपर 4 मध्ये जायचं असेल ना तर इथे तुम्हाला चांगली करामत करावी लागणार आहे, आश्चर्यजनक गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण की उच्च स्पर्धेत जाण्यासाठी सुपर 4 मध्ये जाण्यासाठी जर तुम्ही चांगली कामगिरी केलीत तरच मात्र तुम्हाला स्थान आहे, नाहीतर त्या सुपर 4 मध्ये स्थान नसणार आहे. इथे 11 फायटर्स पेजारी या संघाला फाईट करावी लागेल. जिजा 11 संघ त्यांच्या हातामध्ये सामना वाटतोय. 6 चेंडूमध्ये 5 धावा कोणत्याही क्षणी बनवता येतील, कारण की एका चेंडूमध्ये 6 धावा बनवू शकतात. हे क्रिकेटच्या शक्यतेच्या चौकटीमध्ये आहे, त्याच्यामुळे हे समीकरण जुळून येते. परंतु दुसऱ्या बाजूने 6 चेंडूमध्ये 5 धावा या थोपवायच्या आहेत. त्या अर्थातच 11 फायटर्स पेजारी या संघाला आपण कमी धावा बनवल्यात, त्याच्यामुळे कमी धावसंख्येमध्ये जिजा 11 या संघाला थोपवायचे आहे. शेवटचं षटक असणार आहे मित्रांनो. 6 चेंडू 5 धावा आणि गोलंदाज सिद्धांत. चुकीची दुरुस्ती सिद्धेश. आणि यावेळी पहिला चेंडू आपण पाहतो गॅपमध्ये खेळून काढलाय. बॅकवर्ड पॉइंटला धावत जाऊन अगदी वेगाने 1 धाव पूर्ण केलेली आहे. आता मात्र चेंडू राहिलेले आहे ते 5. धावसंख्या राहिलेली आहे ती 4. निखिल पाटील आहे स्ट्राईककडे, नॉन स्ट्राईककडे गेलेला आहे तर राहुल बोहीर. निखिल पाटीलने चांगली फलंदाजी करून दाखवलेली आहे. 8 चेंडूमध्ये 14 धावा त्याने कुटलेल्या आहेत. राहुल भोईर 8 मध्ये 8 त्याला चांगली साथ देतोय. आणि हा चेंडू ड्राईव्ह करायचा होता सपोर्टला, कडा घेतल्यानंतर पॉइंटला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय कल्पेशने, परंतु इथे डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. इथे सुद्धा 1 धाव आलेली आहे. सिद्धेश पाटीलची गोलंदाजी आपण पाहतो MIDC एंडच्या दिशेकडून. धावसंख्या टोटल बनलेली आहे ती 30. जिंकण्यासाठी 4 चेंडू शिल्लक आणि धावा हव्या त्या 3. पार्टनरशिप पाहिली तर 15 चेंडूमध्ये 27 धावा. एक चांगली पार्टनरशिप, जबाबदारी पार्टनरशिप पाहायला मिळाली या दोघांमध्ये. आता मात्र आक्रमक क्षेत्ररक्षण परंतु दिशाहीन चेंडू क्रुशियल मोमेंटला आलाय. वाईट चेंडू, वाईटच्या भरोशाने धावसंख्या आकार घेतोय. 31 या आकड्यांवर जाऊन थांबलेली आहे. आता मात्र 4 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. आक्रमक क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफला आहे, कव्हरला आहे, पॉइंटला आहे, थर्ड मॅनला आहे. यावेळी क्षेत्ररक्षण मिड विकेटमध्ये चांगलं झालंय, परंतु 1 धाव. ओव्हर थ्रो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी ही धाव पूर्ण आणि अशा पद्धतीने 2 धाव पूर्ण करतोय आणि जिंकतोय संघ जिजा 11. सुपर 4 मध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला सापडलेला आहे तो जिजा 11 संघ. 11 फायटर पेजारी संघाला पुढल्या वर्षीसाठी शुभेच्छा असतील, परंतु जिजा 11 संघाला या वर्षी सुपर 4 साठी खूप खूप शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं आहे.